नमस्कार. मर्मबंध. भारतीय विज्ञान परिषद सन 2044, स्थळ धर्मशाला. डॉक्टर नमोत्री जोशी आपल्या भाषणासाठी व्यासपीठावर आली. दलाई लामांच्या प्रतिमेला वंदन करून तिने बोलायला सुरुवात केली. आपल्याला माहिती आहे की गेली काही वर्ष आम्ही मानवी मेंदू या विषयावर आमचं संशोधन केंद्रित केलेलं आहे. तर या मालिकेतील आमचं नवीन संशोधन आहे मर्मबंध. मर्मबंध ही म्हटलं तर दिसायला साधी जपाची माळ असते त्याप्रमाणे स्फटिकांची माळ आहे. सध्याचं सरासरी आयुष्यमान बघून आम्ही 108 स्फटिक एकाच माळेत ओवलेले आहेत. तिबेटन संस्कृतीवर आधारित हे संशोधन आहे. कुठलाही माणूस आपल्या आयुष्यात अनेकविध घटना प्रसंग अनुभवत असतो. त्यांना सामोरा जातो. काही सुखद, काही दुःखद, अक्षरशः लक्षावधी, नवे कोट्यवधी प्रसंग अशा रीतीने माणसाच्या मेंदूपर्यंत पोचवले जातात. पण जे प्रसंग अविस्मरणीय असतात, ज्यांची अनुभूती समरसून घेतलेली असते, ज्यांची तीव्रता खूप असते, ते आपण म्हणतो त्याप्रमाणे आपल्या स्मृतीपटलावर कोरले जातात. मेंदूतल्या या जागेला आम्ही नाव दिलंय मर्मबंध. माणसाला स्मरणरंजन म्हणजेच नॉस्टॅल्जिया खूप आवडतो. पण अनेकदा सगळं आठवतच असं नाही. अशावेळी आमची मर्मबंध स्फटिकमाळ उपयोगी आहे. त्यातल्या त्या क्रमांकाच्या स्फटिकाला नुसता स्पर्श केला की त्या व्यक्तीच्या त्या वयाच्या कोरल्या गेलेल्या स्मृती जागृत होतात आणि समोरच्या वायफाय मॉनिटरवर दिसू लागतात. तुम्ही त्यांची पुन्हा अनुभूती घेऊ शकता, जणू काही अगदी आत्ता घडतंय असं. टाळ्यांचा कडकडाट थांबल्यावर नमोत्रीने पुढे बोलायला सुरुवात केली. हे प्रसंग अगदी काहीही असू शकतात. अगदी आपल्या मुलांचे जन्म, आपलं लग्न, पहिली भेट, ते पावसात भिजत खाल्लेली भजी, उत्तर रात्रीपर्यंत रंगलेली मैफल, अगदी काहीही. फक्त ती घटना, तो प्रसंग तुमच्या स्मृतीपटलावर कोरला गेलेला हवा. आणि हो, सध्या तरी आम्ही फक्त सुखद घटनाच दाखवतो. आणि आता आमच्या मर्मबंध या नवीन संशोधनाचं प्रात्यक्षिक देण्यासाठी मी माझ्या मिजोबाला स्टेजवर बोलावते. मिजोबा स्टेजवर आलाच तो मुळी मर्मबंध स्फटिकमाळ घालून समोरच्या मॉनिटरवर दृश्य दिसेल अशी व्यवस्था होतीच. मिजोबाने एका मण्याला स्पर्श केला. समोर दृश्य दिसू लागलं. एक तुडुंब भरलेलं प्रेक्षागृह होतं. मंचावर डॉक्टर वसंतराव देशपांडे गात होते. तरुण मिलिंद पहिल्या रांगेत बसला होता आणि सगळ्या आसमंतात सूर गुंजत होते तेव्हा आणि आत्ताही गुंजायला लागले. मर्मबंधातली ठेवही. मिजो, असाच एक मर्मबंध दिवस 2024. आजचा बोनस. माझ्या रसिक वाचक आणि प्रेक्षकांनी गाणं तर ओळखलंच असेल. डॉक्टर आनंद नांदे गात आहेत आपल्या मर्मस्पर्शी तडफदार आवाजात मर्मबंधातली ठेवही. नमस्कार.